नमस्कार. आजच्या या विशेष पॉडकास्टमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. येत्या 2 डिसेंबर रोजी पुसद नगरपालिकेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मोहिनी इंद्रनील नाईक या रिंगणात उतरल्या आहेत. त्या एक कुशल नेतृत्व, अमोघ वक्तृत्व लाभलेल्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाच्या धनी आहेत. त्यांच्याशी आज आपण गप्पा करणार आहोत. त्यांच्या पुसद शहराच्या विकासाच्या काय संकल्पना आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत आणि या दृष्टीने आपण चर्चेला सुरुवात करूया. ताई नमस्कार. सर नमस्कार. पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद सर. आपण सुरुवातीला नाईक घराण्याची सून या अर्थानं पुसदला परिचित होत्या. आज मात्र तुम्ही सामाजिक कार्यकर्त्या, त्यामध्ये भरपूर काम केल्यानंतर आज तुम्ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये म्हणजे राजकारणात उडी घेतली आहे. तर या राजकारणात उडी घेण्यामागचं, प्रवेश घेण्यामागची जी प्रेरणा आहे आणि ती कशी मिळाली? जी, आमचे पक्षाचे नेते आदरणीय अजितदादा पवार आणि आमचे सर्वस्व मनोहरराव नाईक साहेब आणि राज्यमंत्री इंद्रनील नाईक साहेब आणि आमचे पक्षाचे सगळे कार्यकर्ता आणि पदाधिकारी सगळ्यांची इच्छा आणि सगळ्या पुसद जनता जे काही आमच्या संपर्कात आहे त्या सगळ्यांची मागणी अनुसार मला सांगितलं गेलं की मला नगराध्यक्ष पदासाठी उभं राहावं लागणार आहे. आणि जेव्हा मी विशेष विचार केला या विषयासाठी की मी जर नगराध्यक्षासाठी उभी राहील तो कसं राहील, तो याच्या मागे भरपूर विषय पण आहे जे मला चांगल्यापणे पुसदला खूप सुंदर दृष्टीने पाहायचं आहे. त्याच्यामध्ये मला सर्वात आधी पुसद एक स्वच्छ, सुंदर, सुशिक्षित, सुरक्षित आणि सुसंस्कृत पुसद घडवायचं आहे. तो जर मी नगराध्यक्ष झाली तर माझे जे ड्रीम्स आहे आपले पुसदकरांसाठी, पुसदची सगळी जनतासाठी, ते ड्रीम्स मी जास्त ताकदीने फुलफिल करू शकणार. नक्की मंत्री साहेब मंत्री आहेच, हे सगळे विकासाचे काम आम्ही करत आहे आणि करत राहिलेले आहे आणि जो करत राहणार आहे. पण अजून एक पद ॲड झाला तर आम्ही जास्त ताकदीने ते करू शकणार आहे. सर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक सक्षम उमेदवार पुसदसाठी दिलेला आहे. जी सर. आणि आपली जी स्वप्न आहेत विकासाच्या संदर्भातली ती पूर्ण करण्यासाठी आपण तत्पर आहात. जी सर. तुमचं स्वागत आहे. थँक्यू सर. थँक्यू सो मच सर. तुम्ही जेव्हा नामांकन पत्र भरलंय, नामनिर्देशन पत्र, जी सर, उमेदवारी अर्ज, तेव्हा एक टॅगलाईन आम्हाला पाहावयास मिळाली. ती टॅगलाईन अशी होती, स्वच्छ, सुंदर, सुशिक्षित, सुरक्षित आणि सुसंस्कृत पुसद आमचे तुमचे सर्वांचे. ही टॅगलाईन मनापासून आवडली आणि खरोखरच ही टॅगलाईन जर वास्तवामध्ये आली, पूर्णत्वास आली तर पुसदचा कायापालट होऊ शकतो. त्या दृष्टीने आपण जी ही टॅगलाईन चॉईस केली आहे, चूज केली आहे, तर त्याबद्दल आपण इथे चर्चा करूया. पहिला तुमचा मुद्दा असा आहे की पुसद, स्वच्छ पुसद. जी सर. खरं म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की आपलं घर स्वच्छ असावं, आपलं शहर स्वच्छ असावं आणि साहजिक आहे. तर हे स्वच्छ पुसद मिळवण्यासाठी, तयार करण्यासाठी आपण कोणते प्रयत्न करणार आहात, आपल्या संकल्पना काय आहेत हे मला थोडं समजावून सांगा. जी नक्की सर. मला वाटते की पुसदसाठी सगळ्यापेक्षा गंभीर प्रश्न जर असेल तर ते आहे स्वच्छता. आणि सगळ्यापेक्षा महत्त्वाचा मुद्दा जर आपण बघितला तरी ते आहे स्वच्छता. स्वच्छतामुळे सगळ्यांचे आरोग्य पण चांगले होणार आणि पर्यावरण चांगला राहील. तो आता ग्लोबल वॉर्मिंगमध्ये जे प्रश्न आहे त्याच्यामध्ये पण आपला पुसद एक चांगला काम करू शकणार आहे. स्वच्छतामध्ये मी नक्की खूप चांगलं करू शकणार आहे. त्याचं कारण आहे की पुसदमध्ये स्वच्छता कर्मचारी जिथे बंधू भगिनींनी आहे त्या सगळ्यांना मी त्यांच्यासोबत मीटिंग करणार आणि पुसदची जनताचं सहकार्य आणि जेवढे कर्मचारी आहे स्वच्छता कर्मचारी त्या सगळ्यांच्या सहकार्याशिवाय हे शक्य नाही आहे. आणि त्याच्यासाठी जेवढे बी कर्मचारी आहे स्वच्छता अभियानामध्ये राहणारे नगर परिषदमध्ये, तो किती कर्मचारी आहे आणि किती संख्या कर्मचाऱ्यांची कमी आहे आणि कर्मचाऱ्यांसाठी सुविधा जे साफसफाईमध्ये लागते ते सुविधा किती कमी आहे आणि त्यांना कामामध्ये येणारी अडचणी काय काय आहे
ते अडचणी आधी आपल्याला सोडवायची आहे आणि ते अडचणी त्यांची सोडवून पुसदकरांच्या पुसदचे जनताचं सहकार्य घेऊन पूर्ण पुसदला स्वच्छ करायचं. जेव्हा एकदा आपला पुसद स्वच्छ झाला तो त्याला अजून जास्त ताकदीने सुंदर करता येईल सर. मी काही महिन्यापूर्वीच इंदोरला दौरा केला होता. इंदोरची स्वच्छता ही जगात खूप फेमस आहे, भारतात खूप फेमस आहे. इंदोरच्या जे कचऱ्याच्या नंतरची जी प्रोसेस आहे आणि सगळ्यापेक्षा महत्त्वाची ते प्रोसेस तो आहे, पण सगळ्यापेक्षा पहिली जागरूकता आहे त्यांची जनतामध्ये. त्याच्या दरेक व्यक्ती, इंदोरच्या दरेक व्यक्ती त्या स्वच्छता मागे धावपळतात. तर तेच जागरूकता आपला पुसदकरांमध्ये पण आपण आणली. वेगळे वेगळे कार्यक्रम माध्यमातून, वेगळे वेगळे जनजागृती माध्यमातून तो आपला पुसदला स्वच्छ करायसाठी 100% आपले पुसदकरांचं सहकार्य मला राहणार असं मला वाटतंय. स्वच्छता आली की आरोग्य सुद्धा येणारच. जी, आणि पर्यावरण चांगलं होईल सर. जी, डेफिनेटली. चांगला विषय हा. जी सर. दुसरा तुमचा मुद्दा आहे सुंदर पुसद. जी सर. प्रत्येकाला असं वाटतं आपण सुंदर असावं, आपलं शहर सुद्धा सुंदर असलं पाहिजे. तर या संदर्भामध्ये आपण काय उपाययोजना करणार, कोणते प्रकल्प राबवणार? सुंदर पुसदसाठी भरपूर विषय आम्ही आधीपासूनच विचारून ठेवलेले. मंत्री साहेब जेव्हा मंत्रीपद साहेबांना भेटलं तेव्हा आम्ही भरपूर विषय विचारून ठेवला आणि महत्त्वाचा विषय सुंदर पुसद करण्यासाठी आपल्याला वेगळे वेगळे विभागामध्ये, वेगळे वेगळे वॉर्डमध्ये गार्डन्स बनवावं लागणार आहे. आणि ते गार्डन्ससाठी काही गार्डनमध्ये रात्रीच्या वेळी किंवा दिवसात पशु किंवा गैरव्यवहार पण होतात. तो त्यासाठी प्रोटेक्शन्स वॉल आली पाहिजे जास्तीत जास्त गार्डन आणि ओपन स्पेसमध्ये ते आल्यानंतर आपण जास्तीत जास्त ओपन जिम आणि मुलांसाठी क्रीडा करण्यासाठी वेगळे वेगळे खेळणे आणायचे आहे. आता पण एक खूप महत्त्वाची आणि खूप अभिमानाची गोष्ट आहे की मला वाटतं विदर्भात सगळ्यापेक्षा जास्त कोणती नगर परिषदेमध्ये जास्तीत जास्त ओपन जिम असेल तर ते आपले पुसद तालुक्यामध्ये आणि पुसद शहरामध्ये आहे. ते साहेबांचे अथक प्रयास आणि माझी संकल्पना होती साहेबांच्या मागे मी खूप लागली आणि पुसदमध्ये आपल्याकडे एकूण 18 ओपन जिम आणि खेळण्याची व्यवस्था झालेली आहे. अजून जेवढे प्रभाग आहे ते सगळेच जागावर आपण चांगले सुंदर, ज्याच्यामध्ये चांगले वॉकिंग ट्रॅक असले पाहिजे आणि चांगले मुलांसाठी खेळणी आणि गार्डन खूप सुंदर आहे. आणि माझी एक संकल्पना आहे, स्टॅच्यू ऑफ युनिटीमध्ये एक सुंदर ग्लो गार्डन आहे, तसाच ग्लो गार्डन पण एक पुसदमध्ये, एक चांगल्या गार्डनमध्ये ग्लो गार्डनची एक संकल्पना आहे. ते पण आपण नक्की करणार आणि सर्वापेक्षा सुंदर आता आम्ही विचार केलेला आहे. ते प्रोजेक्ट विषय मी स्वतः अजितदादांना पण बोललेली आहे. मागील 1 वर्षापासून मी अजितदादांना 2 वेळेस भेटून आलेली आहे आणि ते संकल्पना आहे पुसद रिव्हर फ्रंट बनवायची संकल्पना. त्यात सुंदरता अजून नदीच्या संदर्भात जी पूस नदीवर पूस रिव्हर फ्रंट बनवायचं आहे आणि ते रिव्हर फ्रंटमध्ये खूप सुंदर वॉकिंग ट्रॅक राहणार आहे. त्याचं एलिव्हेशन खूप सुंदर होणार आहे. प्रकल्प बघितलाय का आपण? हां, साबरमती रिव्हर फ्रंट आहे ते लंडनचे रिव्हर फ्रंट सारखं बनवलेलं आहे. थेम्स नदीवर रिव्हर फ्रंट आहे. जी, मी लंडनला पण थेम्स रिव्हर फ्रंटवर भेट दिलेली आहे आणि साबरमती रिव्हर फ्रंट पण मी स्वतः पाहिलेले आहे. तो तिथे खूप सुंदर वॉकिंग ट्रॅक्स आहे. तिथे वयस्कर लोकांसाठी खूप सुंदर एक ठिकाण असते जिथे त्यांना बसून चांगला टाइम स्पेंड करता येते, त्यांना योगा करता येतात आणि या सगळी गोष्टी सोबत तिथे एक MP थिएटरचा पण आपण विचार केलेला आहे की छोटे छोटे कार्यक्रम आपल्याला करता येते. तो जर पुसदचा एंट्री पॉईंटच आपला पूस नदी आहे आणि तिथे आपण रिव्हर फ्रंट आणलं तर ते खूप सुंदर होईल. आणि पुसदचे महत्त्वाचे रोडवर जे डिवायडर्स आहे तिथे डिवायडर्सला सुशोभीकरण आणि तिथे जो स्ट्रीट लाईट्स आहे त्यांना आपल्याला खूप सुंदर तरीकेने डिस्प्ले करायचे आहे सर. त्याच्यामुळे आपला पुसद अजून जास्त सुंदर. लंडनचा जो रिव्हर प्लेट आहे जी सर, तो इथे पुसदला होईल. हां, अशी संकल्पना आहे. जी सर, लोक सहकार्याने 100% होईल सर. जी सर, त्यासाठी निधीची सुद्धा आवश्यकता असेल. जी, आणि त्याच्यासाठी मी भाग्यशाळी आहे. जर मी नगर अध्यक्ष झाली तो आपले उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांना मी ऑलरेडी या विषयासाठी 2 वेळेस भेटलेली. तर मी त्यांना जास्त पुश करून सांगू शकणार आहे की जर इथे नगर अध्यक्षपदासाठी मी आहे आणि आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की मंत्री महोदय साहेबाकडे मंत्रीपद आहे आणि आपले अजितदादा आहेच. तुम्ही साहेबांना सांगू शकणार अजितदादांना अजून जास्त. यावेळेस असं नाही सांगणार की दादा मी इंद्रनील नाईक साहेबांची पत्नी आहे. मी सांगणार दादा आपल्या पक्षाची नगर अध्यक्ष आहे मी, मला रिव्हर फ्रंटसाठी फंडिंग द्या सर, असं मी त्यांना
त्यांना नक्की सांगणार आणि त्यांचं सहकार्य राहणार एवढा मला विश्वास आहे. चांगलं आहे. यानंतरचा आपला मुद्दा आहे सुरक्षित पुसद. जी खरं म्हणजे सुरक्षा हा सर्वात लोकांसाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो. जी सर. आज महिला किंवा लहान मुलं फारशी सुरक्षित नाहीत, तर ही सुरक्षितता गाठणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि तो संकल्प तुम्ही करतायच ही एक आनंदाची गोष्ट आहे. तर या संदर्भामध्ये आपले काय विचार आहे? सुरक्षित पुसद जेव्हा एक आई किंवा एक बहिणी किंवा एक मुलगी आपल्या घराला पाहतात ना, तर तेव्हा त्याला वाटते की माझं घर सुरक्षित राहायला पाहिजे, माझे घरचे सगळे लोक सुरक्षित राहायला पाहिजे. तर मी एक रूपाने एक स्त्री आहे आणि एक स्त्रीना वाटते की त्याच्या घरचे लोक सुरक्षित राहायला पाहिजे. तसं मला वाटते जर मी नगराध्यक्ष झाली तर पुसद नगर हे माझा घर राहणार आहे आणि माझे घरचे दरेक व्यक्ती सुरक्षित राहिले पाहिजे. तो ते सगळ्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट यामुळे आहे की भरपूर व्यापारी लोकांना आम्ही भेटलेले आहे. मंत्री साहेबांचा संपर्क सगळे व्यापारींसोबत जास्त आहे. तो त्यांची सुरक्षितता खूप महत्त्वाची आहे. त्यांचे गंभीर प्रश्नामध्ये हेच प्रश्न आहे की आमच्या एरियामध्ये CCTV कॅमेराज नाही आहे आणि जे CCTV कॅमेराज जिथे जिथे लावलेले आहे त्यांच्या फुटेज चांगल्या क्वालिटी येत नाही आहे. तो सर्वात चांगल्या क्वालिटीचे CCTV कॅमेरा वेगळे ठिकाणी लावणं, स्ट्रीट लाईट काही भागात नाही आहे, त्या भागात स्ट्रीट लाईट लावणं ज्यामुळे अंधारा जिथे आहे तिथे उजळ राहील, तो महिलांना आणि वेगळे सगळ्यांना तिथे सुरक्षितता वाटेल. आणि सुरक्षिततासाठी अजून एक महत्त्वाचा विषय आहे की रोडवर जे काही ट्रॅफिकचे प्रॉब्लेम्स आहे ते आपल्याला सॉल्व्ह करता येईल. तर वाहतुकीचा रहदारीचा प्रश्न मोठा आहे. जी सर. सोडवण्यासाठी पोलीस प्रशासन जी आणि नगरपालिका प्रशासन आणि नागरिक यांचा समन्वय साधण्याची गरज आहे. त्यासाठी आपण काही प्रयत्न करणार? 100%. ह्याविषयी माझ्याकडे आधी पण आलं होतं. मला माहीत आहे की पुसदमध्ये ॲक्सिडेंट्स फार झाले होते जेव्हा हे ईगल कन्स्ट्रक्शनचा हे रोड सुरू होता आणि मला वाटलं की मी ह्या पोलीस डिपार्टमेंटकडे मीटिंग घेऊ, पण मी कोणत्याही पदावर नसताना ही मीटिंग स्वतः घेऊ शकली नव्हती. साहेबांनी घेतली, पण पाठपुरावासाठी पण जेव्हा एक पद असते तो जास्त ताकदीने पाठपुरावा करू शकणार आहे. तो तेव्हा मी कुठेतरी मागे राहिली की मी जास्त पाठपुरावा नाही करू शकली, मी स्वतः बसून मीटिंग्स नाही करू शकली. पण आज जेव्हा नगराध्यक्षपदासाठी मला सगळ्यांचे आशीर्वाद राहणार आणि जर नगराध्यक्ष झाली तो या पाठपुरावा जास्त ताकदीने लावून लोकांचा समन्वय, ट्रॅफिक डिपार्टमेंटचा समन्वय आणि नगरपालिकाचा समन्वय करून चांगल्या प्रकारे आपण ट्रॅफिकची वाहतूकता बघता येईल. सर म्हणजे सुरक्षिततेच्या दृष्टीने एक चांगलं पाऊल आपल्याला टाकता येईल. जी, CCTV चांगल्या प्रकारे लागून जाईल. जी सर. त्यानंतरचा तुमचा मुद्दा आहे सुशिक्षित पुसद. खरं म्हणजे प्रत्येक जण शिक्षण घेतला की सुशिक्षित म्हटल्या जातो, पण तसं नसतं. शिक्षित आणि सुशिक्षित मध्ये फरक पडतो. आपली काय संकल्पना आहे? सुशिक्षित पुसद म्हणजे नेमकं काय म्हणायचं आपल्याला? सुशिक्षितता म्हणजे मला वाटते की जेव्हापासून मी स्वतः समाजसेवामध्ये ॲक्टिव्ह आहे तेव्हापासून माझ्यासाठी सगळ्यापेक्षा आवडीचा मुद्दा जर काय राहिला असेल तो लहान मुलं आणि त्यांचा अभ्यास आणि त्यांच्या करिक्युलर किती ॲक्टिव्ह आहे तेच. आपल्याला सगळ्यांनाच माहीत असेल की मागील 3 वर्षापासून तारे जमीनवर हे कार्यक्रम घेत आहे, जिथे जिल्हा परिषद आणि नगरपालिकाचे जे शाळेची मुलं आहेत त्यांना मोठं प्लॅटफॉर्म भेटत नाही आणि त्यांच्यामधली जे कला आहे ते पण लोकांना दिसत नाही. तो त्या कला आणि त्यांची जे प्लॅटफॉर्म द्यायची गरज होती ते आम्ही पार पाडली आणि तिथे तारे जमीनवर हे कार्यक्रम करतात. माझा ह्या 3 ते 4 वर्षापासून जेवढा कार्यक्रम आहे सगळ्यापेक्षा माझा आवडीचा आणि माझ्या हृदयाच्या जवळचा काही कार्यक्रम असेल तर ते माझे तारे जमीनवर आहे. म्हणून मी सांगू शकते की हां, सुशिक्षित पुसद घडवायसाठी माझा सगळ्यापेक्षा जास्त जोर राहणार आहे. त्याच्या मागे कारण आहे की पुसदमध्ये आपली नगर परिषदची जेवढी शाळा आहे ते जास्त प्रमाणात बंद होत दिसत आहे. तो त्याच्या मागे कारण आहे. कमी होते. जी, विद्यार्थी संख्या कमी आहे. गुणवत्ता नाही आहे. जी सर. सुधारण्यासाठी काय प्रयत्न करणार आपण? विद्यार्थी गुणवत्ता वाढवायसाठी जसं आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की आजकालचे पॅरेंट्सला वाटते की आमची मुलं इंग्लिश मीडियममध्ये शिकले पाहिजे, आमच्या मुलांना CBSE बोर्ड जर असला तर आम्ही तिथे चांगला, तो प्रायव्हेट शाळामध्ये पाडत जात आहे. पण जर आपण नगर परिषदमध्ये पुसदची जेवढी शाळा आहे त्यांचा इन्फ्रास्ट्रक्चर चांगला केला आणि ते इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं करून तिथे CBSE बोर्ड
आणलं तो अजून जे गुणवत्ता वाढवून ते मुलांना जे संख्या कमी होत आहे ते आपण संख्या वाढू शकणार आहे. आणि यासाठी सगळ्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट आहे शिक्षक लोकांचं सहकार्य. आणि शिक्षक लोकांच्या सहकार्यासाठी त्यांच्या वेगळे वेगळे प्रशिक्षण करावं लागणार. आणि मला वाटते पुणेचे वारे गुरुजी जे आहे त्यांच्यासाठी पण आम्ही मागील 7-8 महिने झाले प्रयत्न केला होता. आणि 22 ऑगस्टला पण आमचा एक ठरलं होतं की मी वारे गुरुजीची एक शिबिर घेऊ, प्रशिक्षण कार्यक्रम घेऊ, ज्याच्यामुळे शिक्षकांना. त्यांची शाळा ही पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे. जी, जगामध्ये टॉप 10 मधून एक आहे पुणेची वारे गुरुजीची शाळा. तो माझी इच्छा आहे की आपले पुसदमध्ये पण त्याच प्रकारे आपली शाळा राहिली पाहिजे. आणि आपले पुसदमधली एक शाळा जगात नंबर टॉप 10 मध्ये एक आली पाहिजे. तो त्यासाठी यांचं प्रशिक्षण पण ठेवणार आहे का ते आमचं ऑलरेडी आधी ठरलं होतं, पण नंतर निवडणुकी आणि पाऊस आणि हे सगळे कारणामुळे ते प्रशिक्षणचा कॅम्प आमचा राहिला होता. पण यामुळे माझी इच्छा आहे की पुसदमध्ये CBSE बोर्ड नगर परिषदची शाळामध्ये आणून जास्तीत जास्त चांगले इन्फ्रास्ट्रक्चर करून आपण चांगल्या प्रमाणे स्वच्छतेच्या बाबतीत इंदूर आपला दिशादर्शक आहे. जी, तसं दिल्लीच्या ज्या स्कूल्स आहेत, जी सर, त्या सुद्धा अचीव केलेल्या आहेत. तर त्या प्रकारचं मॉडेल आपल्याला इथं निर्माण करायचं आहे. जी सर, 100% तशा प्रकारचा एक मुलांसाठी, शाळेमध्ये जाणार मुलांसाठी एक चांगला मॉडेल्स उभे करायचं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट जे पुसदमध्ये सगळे खेडेपाड्याचे जी मुलं आहे, युवा मुलं, ते पुसदमध्ये येतात. आणि तिथे एक चांगली अभ्यासिका, मोठी अभ्यासिका राहिली पाहिजे की त्यांना अभ्यास करायला सोपा राहिला पाहिजे. आणि ह्या अभ्यासिकामध्ये डिजिटल अभ्यासिका पण राहिली पाहिजे की मुलांना सगळ्याच प्रकारचं साहित्य उपलब्ध राहिला पाहिजे. आणि याच्यासाठी मी साहेबांसोबत मागील 3 वर्षापासून कार्यरत आहे. तो मला माहीत आहे की कोणत्या प्रकारे, कशा प्रकारची फंड आणि कशा प्रकारची निधी आपण जास्त खिचू शकणार, कोणता डिपार्टमेंट, हे सगळे अभ्यास आता थोडाफार साहेबांसोबत राहून झालेला आहे. तो ते निधी आपण जास्त खिचून चांगली अभ्यासिका आपण युवान मुलांसाठी घेऊन येणार आहे. साहेब आपल्या पाठीराखे राहणार. 100% सर्व योजना आपल्या अंमलात आणता येतील, नाही का? जी सर, 100%. साहेब आहेच पाठीशी. साहेबांमुळे नक्की आपल्याकडे फंड येणार. पण माझा जे अभ्यास आहे DPDC मध्ये जिल्हा नियोजन जे असतात त्यामध्ये वेगळे वेगळे फंड होतात. आणि ह्या फंडमध्ये आपण दलित वस्तीमधून एक चांगला फंड खिचून येऊ शकता. आपण नगर उत्थानसाठी पण मी मुंबईपर्यंत जाऊन आलेली 2-3 वेळेस की आपल्याला नगर उत्थानमधून पण किती जास्त फंड घेता येतात. आणि DPDC मध्ये वेगळे वेगळे सेक्शन्स पण आहे. एज्युकेशनसाठी पण आपण जास्त फंड करता येते. तर असं नाही आहे की मी नगराध्यक्षपदासाठी राहिली तर फक्त नगरपालिकाचाच फंड घेऊन येणार आहे. जर मी नगराध्यक्ष झाली तर मला माहीत आहे की मला दिल्लीवरून कोणता फंड आणायचा आहे, मला DPDC मधून कोणता फंड आणायचा आहे. आणि DPDC मध्ये वेगळे वेगळे सगळे सेक्शन्स आहे. त्याच्यामधून कसं फंड आणायचं आहे, तर ते अभ्यास मला थोडाफार झालेला आहे. आणि भाग्यशाली आहे की ज्या परिवाराची मी मुलगी आहे तिथे माझे बाबा IAS होते, माझे काका IAS होते. तर ॲडमिनिस्ट्रेशनचा त्यांच्याकडून मला थोडाफार मार्गदर्शन आहे. आणि जसं बाकीचे इतर जे काही आहे, माझे मोठे बाबा, माझी वहिनी आणि माझी बहिणी ते IPS ऑफिसर आहे. तो त्यामुळे मला प्रशासनाचा सांगता येते की त्यांच्याकडून फार अभ्यास भेटलेला आहे. तो त्याचा थोडासा अनुभव आपण सांगू शकणार की आहे मला. तुमचा अभ्यास आणि नंतरचा अनुभव चांगली सांगड तुम्हाला घालता येईल विकासासाठी. जी. यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे सुसंस्कृत. जी सर. खरं म्हणजे याच्यामध्ये खूप सारी मूल्य दडलेली आहे, मानवी मूल्य. शिक्षणाने माणूस सुसंस्कृत होतो असं नाही. त्यासाठी आपल्याला काही सांस्कृतिक कार्यक्रम किंवा अन्य जे सांस्कृतिक देण्याकरता आपल्याला प्रयत्न करावे लागतील. तर सुसंस्कृतपणा आणण्यासाठी पुसदमध्ये आपल्या काय संकल्पना आहेत? सुसंस्कृत पुसदसाठी असं जर आपण विचार केला तर ह्याच्यामध्ये मी सगळ्यापेक्षा जास्त ॲक्टिव्ह असेल. मी स्वतः नवरात्रीला गरबा करायला जाते आणि मला फार वेगळी वेगळी ॲक्टिव्हिटीजमध्ये इंटरेस्ट आहे मला स्वतःला. आपल्याला सगळ्यांना माहीत असेल नाईक फाउंडेशनने मागील 2 वर्षापासून आम्ही वुमेन्स क्रिकेट लीग पण घेतात, जिथे महिलांना क्रिकेट खेळायची संधी भेटते. तो असा सुसंस्कृत पुसद घडवायसाठी आम्ही चांगले चांगले कार्यक्रम जाणणार आहे पुसदमध्ये, जिथे
वेगळे वेगळे संगीतचे कार्यक्रम, नाट्याचे कार्यक्रम आणि लोकांचा सहभाग म्हणजे लोकांना त्यांची कला द्यायसाठी वेगळे वेगळे प्रकारची कॉम्पिटिशन आणता येईल. आणि ते माझं स्वप्न होतं की मी ज्या शहरामधून आलेली आहे, मी जिथे राहिलेली आहे, मी मुंबईला आधीचे लग्न झाल्यानंतर आधीचे 5 वर्ष मुंबईला राहिली होती. तर ह्या सगळी ॲक्टिव्हिटीमध्ये मी स्वतः सहभाग घ्यायची होती. तर मला वाटायचं की पुसदला पण अशी ॲक्टिव्हिटी झाली पाहिजे. तर आपला सुसंस्कृत घडवायसाठी असे प्रकारचे वेगळे वेगळे कलाला जास्त एन्हान्स करण्यासाठी किती ॲक्टिव्हिटी घेता येईल ते. जी सर, जी. आणि ते सुधाकरराव नाईक साहेबांच्या पण संस्कार आमच्या घरी आलेलेच आहे. सुधाकरराव नाईक साहेबांच्या ह्या विषयाचं खूप आवड होतं. तो त्यामुळे हे सगळे कार्यक्रम त्यांना कविताचा आणि काव्य संमेलन ह्या सगळ्या गोष्टीचा जी त्यांना खूप आवड होता. तर एक वेळेस असं पण सांगता येईल की बाबाचं पण एक मोठा स्वप्न आहे जे पूर्ण होईल इथे जास्त कला आणि सुसंस्कृतता घडवली तर. जी. आता बघा, हे जे तुम्ही सांगितलं सुंदर, स्वच्छ, सुशिक्षित, सुरक्षित आणि सुसंस्कृत, ही सगळी चांगली मूल्य आहेत आणि ते एकमेकांशी अशी निगडीत आहेत की जर सर्व मूल्य आपण अंमलात आणू शकला तर निश्चितपणे पुसद एक मोरेदार शहर म्हणून पुढे येऊ शकतं. जी. लोकसहकार्याने 100% हे होईल आणि हे आपल्या सगळ्यांचं स्वप्न आहे. फक्त मला असं नाही वाटत आहे की नगर अध्यक्षपदासाठी मी आहे तो माझा नाही. मला वाटते पुसदचे सगळेच लोकांना असं एक नगर अध्यक्ष पाहिजे की असं स्वप्न बघणारे आणि याचं स्वप्नाला साकार करणारा व्यक्ती जर राहिला तो पुसद सुंदर, स्वच्छ, सुरक्षित आणि सुशिक्षित आणि सुसंस्कृत होणार. करण्यासाठी आपण खूप सारे प्रयत्न करत आहे. जी सर. त्या इलेक्शनची धामधूम सुरू आहे. जी सर. आणि प्रचाराला खूप वेग आलेला आहे. जी सर. जी. तुमची प्रचार यंत्रणा कशी असते, तुमचं डेट प्रोग्राम कसा असतो? अच्छा, डे खूप हॅक्टिक राहतं सर. आता ह्या जे वेळ सुरू आहे त्या वेळामध्ये मला वाटते मला मॅक्सिमम 3 to 4 आवर्सची झोप भेटते. त्याच्यापेक्षा जास्त फ्रेश दिसता. त्याच्या राज आहे माझी जनता आणि मी कार्यकर्त्यांना किंवा कार्यकर्ता म्हणत नाही, आमचे परिवारांचा प्रेम. ह्या जे निवडणूक आहे याच्यामध्ये असं नाही आहे की मी नाईक साहेब आमच्या घर आणि आमचे कार्यकर्ता पदाधिकारी ॲक्टिव्ह आहे. पूर्ण जनता माझ्यासोबत आहे आणि ते सगळेच आमचे वॉर्डमध्ये जे प्रचार प्रसारणा सुरू आहे तिथे आमची सगळी जनताचं प्रेम जास्त दिसून येत आहे. भाग्यशाळी आहे मी की मला एवढा सगळ्यांचा प्रेम भेटत आहे. भाग्यशाळी आहे की मी नाईक घराण्याची सून आहे आणि मला एवढा लोकांचा प्रेम आणि माझं स्वतःचं कार्य आहे. तो चांगला आहे सर. रुटीन बिझी आहे. फक्त एवढा आहे की सकाळी 6 पासून डे स्टार्ट होतात तो रात्री 12 पर्यंत चालते आणि 12च्या नंतर आमची जी टीम आहे, आमचा जे परिवार आहे या परिवार सोबत अजून एक चर्चा होते की उद्या काय करायचं, अजून काय समोरचे प्लॅनिंग्स आहे. तो पूर्ण दिवस आणि पूर्ण जे हे सेशन असते इलेक्शन्सचे ते खूप बिझी राहतात सर. आपण पुसदच्या नागरिकांना काय आवाहन करणार? पुसदच्या नागरिकांना भरपूर सांगायचं आहे त्यांना. मी असं बी माझा स्वभाव बोलका आहे, मी खूप जास्त बोलते सर. तर जर मला असं सांगितलं तर मी 2-3 तासच घेणार की पुसदचे नागरिकांना. पण पुसदचे नागरिक खूप सुज्ञ आहेत. त्यांना सगळ्यांनाच माहीत आहे की आपल्याला कसा व्यक्तींना नेमला पाहिजे नगर अध्यक्षासाठी. मला 2-3 लोकांनी मधात विचारलं होतं की नाईक परिवारालाच सगळे पद कशाला पाहिजे. पण मला वाटते की या प्रश्न विचारल्याशिवाय लोकांनी ते प्रश्न विचारला पाहिजे आपल्याला नगराध्यक्ष कसा पाहिजे ते. जर बरोबर आहे नाईक परिवारलाच एक कोणता व्यक्ती असेल आणि जर ते कार्यरत नाही तर आपण ते प्रश्न टीका करू शकणार आहे. पण जर ते व्यक्तीमध्ये अशी कार्यक्षमता आहे, जर ते व्यक्तीमध्ये ते आवड आहे की त्यांना आतापर्यंत त्यांचे जे कार्य दिसत आहे, माझे जर कार्य दिसत असेल मागील 2-3 वर्षाचे, तर सगळ्यांनाच माहीत आहे की मी जनतामध्येच ओतप्रोत राहते. मी जनसंवाद आणि जनसंपर्कामध्ये आणि जनसेवामध्येच राहिलेली आहे. तर आपल्याला ते विचारायला पाहिजे की भाग्यशाळी आहेच मी की नाईक परिवाराची सून आहे. तो ते प्रश्न त्यांचा बरोबर आहे, पण त्या प्रश्नासोबत एक प्रश्न तसं पण राहिला पाहिजे की आपल्याला नगर अध्यक्ष कसा पाहिजे आणि ते विचार करून आपण नगर अध्यक्षाला नेमा आणि तसंच नगर अध्यक्षाला आपण निवडून आणा जे आपल्या पुसदला स्वच्छ, सुंदर, सुशिक्षित, सुरक्षित आणि सुसंस्कृत घडवणार आहे. जी. आपला संवाद जो आहे अतिशय प्रेरणादायी आहे. जी सर. यातून प्रेरणा घेण्यासारखं आहे. जी सर. आणि खरं थँक्यू. आपले जे व्हिजन आहे ते अतिशय स्पष्ट आहे, शिवाय सकारात्मक आणि सर्वसमावेशक आहे.
त्यामुळे मी तुम्हाला सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो. थँक्यू सर. धन्यवाद. मला जी सर एक छोटासा विषय वाटते सांगायला नेहमी, की आपला घरी जेव्हा आपण एक घरात राहते तर आपल्याला घरामध्ये अशी एक आपण विचार करता, एक स्त्री विचार करते, जे मी आपल्याला आधी पण सांगितलं होतं. एक स्त्रीला वाटते परिवार सुरक्षित राहायला पाहिजे, पण एक आई, एक बहिणी आणि एक मुलगीला असं वाटते की माझं घर स्वच्छ राहायला पाहिजे, सुंदर राहायला पाहिजे, सुरक्षित राहायला पाहिजे, सुशिक्षित राहायला पाहिजे. आणि ते विचार जर माझ्यामध्ये असेल तर आपला पुसदसाठी, पुसद नगर म्हणजे आपल्या सगळ्यांचं घर, तो या सगळ्या आपल्या घरांसाठी, आपल्या लोकांसाठी आपण किती चांगलं करू शकणार आणि कोणता व्यक्ती करू शकणार हे जाण सूझबूझ आपल्या सगळ्यांमध्ये आहे. आणि मला विश्वास आहे की जनताचं प्रेम आमच्यासोबत राहणार आहे. आणि मी आपली आभारी आहे सर की आपण एवढे सुंदर प्रश्न विचारले की ज्याच्यामुळे मी माझा पॉईंट जस्टिफिकेशन करू शकले की मला पुसदसाठी काय करायचं. आपला आभार करते सर. थँक्यू सो मच सर. थँक्यू. तुम्ही जनसेवेमध्ये मशगूल असतात. जी सर. अक्षरशः म्हणजे लोकांमध्ये मिसळता, त्यांच्यामध्ये त्यांच्या प्रश्नांची दखल घेता, त्यांना खूप सारा वेळ देता. मग तुमच्या साहेबांसाठी तुम्हाला वेळ द्यायला काही असतं का? वेळ देता येतो का? हे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आमच्या दोघांसाठी, जनतासाठी नाही. पण खऱ्या अर्थाने नाही, आम्ही जनतामध्ये एवढे ओतप्रोत आहे आणि समाजामध्ये एवढे ओतप्रोत आहे की आम्ही खरंच एकमेकांना दिवसामध्ये जर आपण टोटल केला 1 मिनिट तिथे, सकाळी 2 मिनिट, कसं जे आम्ही सकाळचा वेळ आमच्या सोबत राहते, मॉर्निंग रुटीन आमची बाल्कनीवर सनबाथ घेतात आम्ही आणि तिथे आमचा चांगलं वेळ सोबत राहतात. ते हार्डली 15 मिनिट्सचे आहे. त्याला आम्ही खूप चांगली वेळ म्हणतात. नंतर दिवसभरमध्ये आम्ही दोघे एकमेकांना भेटू शकत नाही. साहेबांनी केव्हा जेवण केलं ते मला माहीत राहत नाही आणि मी जेवण केव्हा केलं ते साहेबांना माहीत राहत नाही. भाग्यशाळी आहे की माझे सासू सासरे खूप चांगले आहे म्हणून मी एवढा जास्त करू शकते. माझी सासूसाठी मी जास्त इथे बोलणार की माचं सहकार्य आहे म्हणून एवढं सगळं मी करू शकते. पण हां, केव्हा केव्हा असं पण आहे की जेव्हा साहेबांच्या मंत्रीपदाच्या नंतर असं आहे की मी आणि साहेब जर मला मुंबई जावं लागेल का तो मी स्वतः माझ्या कार्यामध्ये स्वतः फॉलोअप्स घेते. तो म्हणजे किंवा मी मुंबई जाते तो साहेब पुसदला राहते आणि जर साहेब मुंबईला गेले तर मला पुसदला, तर आम्ही एकमेकांना एअरपोर्टवर हाय करतात आणि ते मला बाय करतात. तो आमचा हे रुटीन पण आहे की आम्ही एकमेकांना टाईम देऊ शकत नाही, पण आम्हाला सॅटिस्फॅक्शन आहे की आम्ही जनताला टाईम देऊ शकतात. जी ताई, तुमची मातृभाषा गुजराती आहे. जी सर. तुम्ही मराठी खूप सुंदर बोलता. जी पुसदकरांच्यामुळे, पुसदकरांनी सगळ्यांनी शिकवलं असं. किती भाषांमध्ये तुमचं प्रभुत्व आहे? मला 6 लँग्वेज कम्प्लिटली येतात सर. 6 लँग्वेज बोलू शकते मी. बोलू शकते हिंदी, इंग्लिश, मराठी, गुजराती, मारवाडी, गोरमाटी. अरे वा. जी सर. 6 लँग्वेजमध्ये बोलू शकते. तुम्ही साहेबांशी कोणत्या भाषेमध्ये बोलताय? हां जेव्हा मी आणि साहेब नॉर्मल कन्व्हर्सेशन, वर्क कन्व्हर्सेशन करतात तेव्हा आम्ही हिंदीमध्ये करतात. पण साहेब केव्हाही राग करत नाही, त्यांना केव्हाही गुस्सा येत नाही, फक्त मी राग करतात. तर मला राग आला तर मी त्यांच्यासोबत गोरमाटीमध्ये राग करतात. त्याचं कारण मला अजूनही माहिती नाही आहे. जर आमचा दोघांचा झगडा जर झाला, होतच नाही, पण मीच फक्त आर्ग्युमेंट्स करतात. साहेब फक्त शांत राहतात आणि म्हणतात ओके ओके, एवढे चांगले आहे. म्हणून मी साहेबांना केव्हा केव्हा महादेवच म्हणून बोलवतात. हां जी, असं मी साहेबांना नाईक साहेब बोलतात, पण ते खऱ्या अर्थाने महादेव आहे म्हणून ते केव्हाही राग करत नाही. मी केला तो गोरमाटीमध्ये करते त्याच्यासोबत. जी. तुम्ही आता मतं मागायची झाली तर प्रत्येक भाषेमध्ये असं मागता येईल का? 100% मी बोलू शकणार. माझे पुसदची सगळी जनतांना मी आशीर्वाद मागते की आपण सगळी जनता मला जास्तीत जास्त मताने निवडून आणा नगराध्यक्षपदासाठी आणि आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद सदैव आमच्यावर राहील असा मला विश्वास आहे. मराठीमध्ये झालं सर हे. सेकंड आए हिंदी में। मेरे पुसद की प्यारी जनता पे मुझे पूरा विश्वास है कि मेरी जनता मेरे काम पे, मेरे जनसंवाद, मेरे जनसंपर्क को बहुत अच्छे से जानती है और पूरी जनता जागरूक है कि एक अच्छे नगर अध्यक्ष को चुनने के लिए। तो मेरी जनता को मैं विनती करती हूँ कि आप सभी अपना पूरा आशीर्वाद मुझ पे बनाए रखें और मुझे ज़्यादा से ज़्यादा राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष की घड़ी की निशानी को वोट करके हमें मतदान कीजिए। हिंदी, इंग्लिश। I request all my people to vote for me on the party, the name of the party, Rashtrawadi Congress, on the sign of clock. So everyone please give me blessing for my this election. English, Gujarati. મારા બધા ભાઈ બહેનને મારા જય શ્રી કૃષ્ણ
અને મારા બધા ભાઈ બહેનની દીકરી ગુજરાતની દીકરી છું હું અને આપણા મહારાષ્ટ્રની વહુ છું હું, તો આપણા બધાના તરફથી મને આપણા બધાનો સહકાર્ય લાગશે. બધા મારા પર આપણો ઘણો જ આશીર્વાદ રહેવા દો અને તમારી દીકરીને વધારેમાં વધારે મતોથી જીતાવીને લાવો અને મને નગર અધ્યક્ષ પદ સાથે તમારો બધાનો આશીર્વાદ રહેવા દો. ગુજરાતી ગોરમાટી મેં માસે ગોર ભાઈ બહેન માસ જય સેવાલાલ. માસે ભાઈ બહેનને વિनंती करू છું की आपण सेवालाल महाराजेर आशीर्वादेती मारी निवडणुकी उभी छू आणि शेर भाई बहिणेर आशीर्वाद मार पर रिय जसो नाईक परिवारे पर सदैव शेरो प्रेम रोचो वसो मार पर बी शेर प्रेम रिय असो बन विश्वास छे आणि तम शेर जास्त संख्या में घड़ा ये चिन्ह पर मतदान करन हमने हमार जत्रा नगर सेवक आणि नगर अध्यक्ष शेना निवडन लाव असो माशे भाई बहिणेन विनंती करू छू. जय सेवालाल. गोरमाटी आणि आता मारवाड़ी खमागणी हुकमसा मैं मारा हमजाज भाई बहनों विनंती करी हूँ कि जतरा भी भाई बहने थी मैंने हमजाई वधारे में वधारे वोट करने आने इलेक्शन में जीतान लाओ, क्योंकि अपनी बहन जदि जीत ने आई तो अपनो गाम घणो सुंदर करी तो थोने हमजो ने हूँ विनंती करूँ कि थोड़ी बहन ऊपर थी आशीर्वाद राखो. जी सर. मारवाडी जी सर एवढी लँग्वेजेस येते मला आणि हिंदीमध्ये पण बोली 6 लँग्वेजेस येते सर. आणि आता तेलुगू वसाहतमध्ये गेली होती तो माझी वहिनी कर्नाटकची आहे आणि माझी वहिनी IPS ऑफिसर आहे, सखी वहिनी, आणि त्याला 7 नाही तर टोटल 10 लँग्वेजेसवर कमांड आहे आणि वहिनी आहे तो घरचा संवाद पण राहते तो वहिनीसोबत पण चांगले संवाद राहतात. तो त्याच्यामुळे मला कन्नडा आणि तेलुगू थोडाफार येतात का तो माझी बहिणी आणि माझी बहिणी कर्नाटकची, माझी बहिणीचं लग्न पण कर्नाटकमध्ये झालेलं आहे. तो तेलुगू वसाहतमध्ये पण मी सगळ्यांना सांगितलं मला 1 to 10 आणि फार छोटे छोटे शब्द छोटे छोटे सेंटेन्स बनवता येतात तेलुगूमध्ये पण. तेव्हा पण मी सगळ्यांना जेव्हा प्रचाराला गेली सगळ्यांना सांगितलं होतं. जसं मला कन्नडा आणि तेलुगूमध्ये असं म्हणतात 1 2 7 3 मतलब 1 2 3. तुम्ही सांगितलं सगळ्यांना की मूडू मतदान मतलब 3 मतदान, तो तेलुगूमध्ये पण मी बोलू शकते एवढा छोटे छोटे सेंटेन्सेस, बट नॉट फ्लुएंट लाईक दिस व्हॉट आय सेड नाव. तुम्हाला असा प्रतिसाद कसा मिळतोय तुमचा ज्या प्रचार करू आहे त्या प्रचारामध्ये? आशीर्वाद आहेत. भाग्यशाळी आहे की लोकांचं खूप प्रेम दिसत आहे, लोकांचा खूप छान सहकार्य दिसत आहे आणि निश्चित सांगू शकता की इलेक्शन आणि निवडणूक आहे तो संघर्ष तो राहते, चॅलेंजिंग तो राहते, पण त्याच्यामध्ये पण शिकायलाच भेटत आहे आणि विश्वास आहे जनतावर की एक जनता एक चांगलाच नगराध्यक्षला नेमणार आहे. तो लाडक्या बहिणींचे तुमच्यावरती खूप प्रेम आहे. लाडकी बहिणीचं प्रेम माझा त्यांच्यासाठी जास्त आहे. जेव्हा लाडकी बहीण योजना आली तेव्हा माझी संकल्पना होती की पूर्ण यवतमाळ जिल्ह्यामध्ये सगळ्यापेक्षा जास्त रजिस्ट्रेशन पुसद तालुक्यामध्ये सगळ्यात आधी झालं पाहिजे. त्यासाठी मी लाडकी बहीण या योजनाचा जास्तीत जास्त लाभ भेटण्यासाठी महिलांसाठी लाडकी बहीण सहायता कॅम्प उभारणी केली होती आणि त्यामुळे तेव्हाच जेव्हा जे ऑनलाईन साईट थोडा स्लो चालायची, सगळ्यांना फॉर्म भरायची अवघडता आहे, सगळ्यांना ते माहिती नाही आहे, त्यासाठी मी टोटल 21 लोकांची टीम बसवून तहसील ऑफिसकडे आम्ही हे सहायता कॅम्प उभारणी केली होती आणि आम्ही मला वाटतं त्याच काळात टोटल 75,000+ महिलांना फॉर्म भरून ह्या लाभासाठी एलिजिबल केला होता. तो लाडकी बहिणीचा प्रेम माझा खूप आहे आणि मंत्री महोदय साहेबांचा आणि अजितदादांनी आणलेली या योजना आहे महायुती सरकारकडून. तर मला 100% विश्वास आहे की लाडकी बहिणीची ह्या लाडकी ताईला पण ते आशीर्वादित ठेवणार आणि त्यांचा प्रेम माझ्यावर राहणार असं मला वाटते. सुद्धा प्रेम दिसतंय. युवा भावांचा भाव मला असं वाटते की हां युवांसाठी आपण चांगले उपक्रम राबवले पण आहे आतापर्यंत. आपले PN कॉलेजमध्ये जे युवा लोक जातात कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आणि फिजिकलसाठी त्यांच्यासाठी सुखसुविधा किंवा अडचणीत असेल तो आम्ही डेफिनेटली पहिलेच सहकार्य करतात त्यांना. आणि कांगणे सरांची शिबिर घेतलेली होती त्या अनुसाराने छोटे मोठे कार्यक्रम घेऊन पण युवांसोबत चांगला संवाद आहे आणि मला असं वाटते की जेव्हा युवांना आपण जास्त संवादमध्ये ठेवले आणि युवांना जास्त आपण ॲक्टिव्ह केले तो पुसदला अजून चांगलं विजनरी मोठे लोकांच्या सिनियर लोकांची मार्गदर्शन 100% आहेच, पण युवांची पण नवीन आयडियाला घेऊन विजनरी काम करू शकणार आहे. तो युवांसोबत पण माझा खूप चांगला संवाद आणि एक माझ्यासाठी माझा लाइकिंगवाला विषय आहे तर ते आहे सर. जी नक्कीच. जी सर. गेल्या 40 वर्षापासून मी पत्रकारिता करतो आहे, परंतु आता नवीन युग हे डिजिटलचं आहे, पॉडकास्ट आहे आणि मला आनंद वाटतो की आज मी पहिला माझा पॉडकास्ट करीत आहे आणि अशा व्यक्तीसोबत की जी व्यक्ती एनर्जेटिक आहे
आणि खूप हुशार आहे, विद्वान आहे. त्या व्यक्तीसोबतचा हा पॉडकास्ट करताना मला खूप आनंद होत आहे. ताई, मी खूप खूप आपल्याला धन्यवाद देतो. जी, आपला पण आभार. माझा पण आयुष्याचा हे पहिलाच पॉडकास्ट आहे आणि एवढे मोठे विद्वान व्यक्तीसोबत झालं, ह्याच्याकडून भरपूर मी शिकते. आणि आज आपण चांगले अभ्यास मला माझा बदल पण आणून दिला. आपल्या सगळ्यांचा आभार, पूर्ण टीमचा आभार. थँक्यू.